अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या आयुष्यातला एक बाळूमामांचा झालेला चमत्कार, बाळूमामांचा झालेला साक्षात्कार हा मी आज तुम्हाला सांगणार आहे. गेले काही व्हिडिओमध्ये मी बाळूमामांचा माझ्यावर झालेली कृपा, माझ्यावर मामांनी दाखवलेली माया मी तुम्हाला सांगितली. मामांचा झालेला चमत्कार मी तुम्हाला सांगितला. पण आज मामांनी असं काही केलं जे अशक्य होतं ते मामांनी शक्य करून दाखवले असं म्हणायला हरकत नाही. तर बघा, गेल्या काही दिवसापूर्वी माझ्या पायाला चुचुंदरी चावली होती आणि आता मी प्रेग्नंट असल्यामुळं माझ्या पायाला चुचुंदरी चावली आणि मी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी ते काहीच केलं नाही, काही होत नाही म्हणून सांगितलं. परंतु 10-11 दिवस झाले. तुम्हाला माहिती आहे की मी प्रेग्नंट आहे आणि मी कामसुद्धा करते, मी जॉबसुद्धा करते. तर अशा अवस्थेमध्ये प्रेग्नंट आणि घरचं काम आणि जॉब यामध्ये माझी खूप धावपळ झाली आणि त्यातल्या त्यात उलटी, मळमळ हे पण मला खूप त्रास देत होतं. परंतु काय झालं, चुचुंदरी चावून 10-11 दिवस झाले आणि चुचुंदरीचं जे विष होतं ते पूर्णपणे बाळाला गेलं आणि त्यामुळे जी काही बाळाची वाढ होत होती ती वाढ जाग्यावर थांबली. बाळाच्या हृदयाचे ठोके हे पूर्णपणे मंदावले. बाळ असून नसल्यासारखं झालं आणि ज्यावेळेस ते बाळाला विष गेलं, बाळाची हालचाल थांबली, बाळाचं सगळं काही थांबलं. जे काही माझं पोट दिसत होतं ते सुद्धा पोट माझं लहान होत चाललं आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी खूप साऱ्या अडचणी येत होत्या आणि त्यामुळे मी जाऊ शकत नव्हते. परंतु 10-11 दिवसानंतर मी सरकारी हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा गेले गावातल्या. तर त्यांनी माझं रक्त टेस्ट केलं. त्यांनी सांगितलं की बाळाला पूर्णपणे विष गेलेलं आहे आणि त्यामुळे बाळ हे असून नसल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे त्यामध्ये काही जीवच राहिला नाही असं सांगितलं. त्यानंतर आम्ही डायरेक्ट जिल्ह्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर 1-2 दिवस राहिलो. सोनोग्राफी केली आणि त्यांनी सांगितलं की त्या बाळामध्ये काहीच राहिलेलं नाही. तरीही माझा पूर्ण विश्वास होता. परंतु असं होतं की जसं बाळ माझ्या पोटात राहिलं तसं मला एक भीती वाटत होती. माझ्या मनामध्ये एकच भीती होती की बाळाला काहीतरी होणार आहे, बाळाला काहीतरी. पण जसं पोटात राहिलं तसं अगदी मी चालतानासुद्धा इतकी हळूवार चालते, काम करतानासुद्धा इतके हळूवार काम करते की मी कुठल्याच गोष्टीची दगदग करत नाही, घाई करत नाही, गडबड करत नाही. का तर मला सुरुवातीपासूनच मला माझ्या देवाचा संकेत होता की त्याला काहीतरी होणार आहे, तू सांभाळ. मी इतकी सांभाळत होते आणि अक्षरशः ज्या दिवशी बाळाचे खरंच ठोके हे बंद पडले, हृदयाचे, बाळ हे असून नसल्यासारखं झालं, बाळामध्ये कसल्याही प्रकारचा जीव राहिला नाही, त्या दिवशी मी दिवसातून 8 वेळा रडले. आपोआप डोळ्यातून पाणी गळत होतं, आपोआप रडू येत होतं आणि 100% मला खात्री होती की बाळाला काहीतरी झालं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ताबडतोब मी हॉस्पिटलजवळ गेलं आणि त्यानंतर मनामध्ये जी भीती होती तीच डॉक्टरांनी सांगितली. त्यांनी सांगितलं की बाळ हे निकामी झालेलं आहे, त्याला बाहेर काढण्याची गरज आहे. त्यानंतर मी तिथून बाहेर पडले. मला माझ्या मामांवर पूर्ण विश्वास होता का तर हे जे बाळ आहे ना, हे अशक्य होतं ते शक्य आपल्या मामांनी करून दिलेलं आहे, आपल्या स्वामींनी करून दिलेलं आहे आणि आई तुळजाभवानीने मला हे करून दिलेलं आहे. म्हणून मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता की माझ्यासाठी जे योग्य आहे ते माझा देव माझ्यासाठी नक्कीच करणार आहे. म्हणून मी तिथून बाहेर पडले आणि जिथे मी ट्रीटमेंट घेते, जिथे मी सोनोग्राफी करते, मी तिथे 2 दिवसानंतर गेले आणि 2 दिवसानंतर त्यांनी माझी पुन्हा एकदा सोनोग्राफी केली. मी सांगितले नाही की मी इथल्या हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांनी मला असं सांगितलं, असं मी काहीच सांगितलं नाही. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की बाळ हे बरं आहे, चांगलं आहे आणि बाळाचे ठोके थोडेसे मंदावलेले आहेत, बाकी बाळाला काहीच झालेलं नाही. परंतु मी ज्यावेळेस पहिली सोनोग्राफी केली होती त्यावेळेस बाळामध्ये कसल्याही प्रकारचा जीव नव्हता. हे त्रिवार सत्य होतं. का तर मी 3 वर्षापासूनचा ज्या हॉस्पिटलमध्ये मी सोनोग्राफी केली तिथे खूप चांगले डॉक्टर आहेत आणि त्यांनी मला खरंच सांगितलं होतं. परंतु जो काही माझा देवावरचा विश्वास होता तो सत्य ठरला आणि देवाने तो खरंच मला आणखीन आढळ करून दाखवला, एवढंच मला सांगायचं आहे. परंतु आजपर्यंत असं झालं की मनामध्ये जी काही भीती असते ती 100% माझी पूर्ण होतेच. मला वाटतं की देव तरी मला संकेत देत नाही आणि खरं 100% देव मला संकेत देतो. आणि हे जे काही बाळ आहे ना, ह्याच्यासाठी मी किती देवाला काय काय बोलले आणि काय काय नाही हे आता तरी मी सांगू शकत नाही. परंतु माझी पण एक एवढी जिद्द आहे की मी स्वतःचा जीव गमवेल परंतु बाळ आयुष्यात हे कधीच गमावणार नाही. तर हे बाळ म्हणजे साक्षात माझा जीव असल्यासारखा आहे आणि देवाने दिलेले एक दान आहे मला, म्हणून याला मी कधीच गमावणार नाही. कितीही अडचण आली, कितीही काही वाईट प्रसंग आला,
कितीही काही झालं तरी मी याला कधीच गमावणार नाही. परंतु एवढी याच्या मागे विघ्न आहेत ना, ह्याला बाहेरलं हो, इकडलं हो, तिकडलं हो, काही ना काही चालूच असते. तरीही तेवढ्यातून मी घरचं करून, जॉब करून आणि बाळालासुद्धा सांभाळून देवाचा दररोज आशीर्वाद मागून मी दिवस काढत आहे. आणि असं वाटतं कधी एकदा दिवस जाईल आणि कधी देवानं दिलेलं दान हे हातात येईल आणि मी यासाठी काय काय सहन केलं आहे एक दिवस तुम्हाला मी नक्कीच सांगेन. परंतु ही जी काही अशक्य गोष्ट होती ती आपल्या मामांनी, स्वामींनी आणि आई तुळजाभवानी, खरं तर आई तुळजाभवानीच्या सेवेत मी अगदी लहानपणापासून आहे. लहानपणापासून म्हणलं तर मी अगदी 10 वर्षाची होते. 10-11 वर्षाची होते तेव्हापासून मला तिच्या भक्तीचा खूप नाद, खूप ओढ, गाणे म्हणण्याची, झांज वाजवण्याची मला खूप आवड. आणि तेच कुठलं तरी पुण्य आज फळाला येतं आहे. म्हणतात ना, चांगलं कर्म केलेलं हे कधीच वाया जात नाही आणि वाईटसुद्धा कर्म केलेलं हे कधीच वाया जात नाही. एक ना एक दिवस ते फळाला येतंच. असं माझं काहीतरी चांगलं पुण्य असावं जे की आज फळाला आले आणि एवढ्या संकटातून माझा देव मला बाहेर काढते आणि सगळ्या इच्छा, सगळं जे काही आहे ते मनासारखं करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की फक्त देवावर विश्वास ठेवा. देवाशिवाय आयुष्यामध्ये कोणीच काहीच करू शकत नाही. जे अशक्य आहे ते फक्त देवच शक्य करतो. म्हणून देवावर विश्वास ठेवा. त्याच्या चरणी आपलं आयुष्य स्वाधीन करा आणि जगत राहा. आयुष्य हे खूप सुंदर होईल. मग बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.